2019 साली सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपकडून पुन्हा पोटनिवडणूक लढवली। त्यावेळी श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी भर पावसात जाहीर सभा घेतली होती। त्या सभेचा इम्पॅक्ट हा केवळ लोकसभेत निवडणुकीपुरताच नाही तर विधानसभेतही दिसून आला। तर 2023 ला पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरलेले। त्यावेळी पत्रकारांनी पक्षाच्या भविष्यातील आश्वासनाचा चेहरा कोण असं विचारल्यावर हात वर करून शरद पवार असं म्हणाले होते। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, पण पक्षातील नेत्यांचं मनोबलही यामुळे उंचावलं होतं। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। एक महत्त्वाची बातमी पाहूया। आता एकीकडे अजित पवारांच्या अस्थी नीरा नदीच्या संगमावर विसर्जित केल्या जात असतानाच दुसरीकडे शरद पवारांनी नीरा नदीतील प्रदूषणाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवादही साधलाय। शरद पवार पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत का? आता यामागे त्याचा अर्थ असा आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। आमचे सगळ्या शेती पार नापीक झाले एकदम आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे। सगळा लोड जो आहे ना त्याच्यामधले स्लॉटर हाऊसचा बेकार आहे, बेकार सगळीकडे ती परिस्थिती। म्हणून गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून काय योग्य उपाय बंधनकारक जे काय तुम्ही उत्पन्नाचं साधन पोल्युशन कसं करता तो अधिकारी येतात बघतात, पण त्याच्या उपाययोजना काय परत नाही। सीबीची असू द्या, केंद्रातली टीम असू द्या, सगळे येऊन गेले, पण अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजे त्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झालेले नाही। त्याच्यासाठी तुम्ही काय ना काय गोष्टी अत्यंत सरकार बरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढते, त्याचं वेस्टेज पाणी आमच्या म्हणजे शहरातल्या लोकांना श्रीमंत आणि चांगले राहावं आणि गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं, आमच्या शेतीच्या जीवावर ते जगतात। तुम्ही पण शेतकरी होता साहेब, तुम्ही आमचे नेते आहात। आता जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संघर्षाचा काळ आला तेव्हा शरद पवार मैदानात उतरले आणि त्याचे परिणामही महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आले। 2019 साली सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपकडून पुन्हा पोटनिवडणूक लढवली। त्यावेळी श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी भर पावसात जाहीर सभा घेतली होती। त्या सभेचा इम्पॅक्ट हा केवळ लोकसभेत निवडणुकीपुरताच नाही तर विधानसभेतही दिसून आला। तर 2023 ला पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरलेले। त्यावेळी पत्रकारांनी पक्षाच्या भविष्यातील आश्वासनाचा चेहरा कोण असं विचारल्यावर हात वर करून शरद पवार असं म्हणाले होते। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, पण पक्षातील नेत्यांचं मनोबलही यामुळे उंचावलं होतं। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार।